नुकतेच कल्याण डोंबिवली इथे पैशाचं वाटप करत असताना अनेक ठिकाणी पकडले गेलेले असतानाच उल्हासनगर शहरामध्ये देखील 50 लाख रुपयाची रोकड पकडण्यात आलेली. सदर जी रोकड आहे असं सांगितलं जात आहे, की भारतीय जनता पक्षाचा तो पैसा आहे आणि या बाबतीत बोलताना ज्यांनी या पैशाचा पाठलाग करून सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या समोर तो रिक्षा अडवून जे पैसे तिथं मिळवण्यात आले त्याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्ते नरेश गायकवाड यांनी सांगितले कशाप्रकारे हा जो पैसा होता तो पकडण्यात आलेला आहे. मी देखील या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहे. पॅनल नंबर 17 मधून. माझं नाव नारायण श्रीराम गायकवाड आणि भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीने निवडणुका जिंकते. पैसा वाटायचा, पैशातून सत्ता मिळवायची, सत्तेतून परत निवडणुका लढवायच्या आणि परत निघून यायचे. त्याचं जिवंत उदाहरण इकडे या ठिकाणी देत होतं. मी महापालिकेच्या कामानिमित्त गेलो होतो. तिकडे जात असताना महानगरपालिकेच्या अगदी समोर भारतीय जनता पार्टीचा निवडणूक अध्यक्ष प्रदीप रामचंद्रन यांचं कार्यालय आहे. ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर पण आहेत. तर त्यांच्या कारणाचं अनेक गाड्या तिथे उभ्या आहेत. तुम्ही म्हणलं काही गोंधळ दिसतोय, तर त्या गाड्यातनं माणूस उतरायची, ऑफिसात जायची, नाही एखादी बॅग घेऊन परत जायची. म्हणून मी तिथे एक शूट चालू केला, व्हिडिओ शूटिंग केली. तर त्यांच्या ह्याच्यातनं एक गाडी, एक व्यक्ती तिकडनं आला, खाली बॅग घेऊन गाडी उभी केली आणि ती बॅग घेऊन आत गेला आणि त्यात ती बॅग लोड करून परत बाहेर आला आणि त्या एका गाडीत बसला. काळ्या रंगाची गाडी होती. तर तिथं पण मी शूटिंग केलेलं आहे. ते आम्ही पाठलाग केला, गाडी कुठे झाली. तर ती गेली गाडी अमन टॉकीज चौकामध्ये गेली. उल्हासनगर अमन टॉकीज चौकात ती गाडी गेली. तिथे ती गाडी थांबली. त्यात एक व्यक्ती बाहेर पडला. तो रिक्षा शोधत होता. मग त्याने 2-3 रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला. कोणी तिथे थांबलं नाही. मग त्याने एक रिक्षावाला थांबवला आणि ह्याला पण ती बॅग काढून त्या रिक्षात घेऊन 2 जण बसली. मग त्या रिक्षाचा पाठलाग करत आम्ही त्यांच्या मागे निघालो. शेवटी मी अनेकदा प्रयत्न केले भरारी पथक पोलिसांना कळवण्याचा, पण गाडी सातत्यानं सुरू असल्यामुळे लोकेशन ट्रेस होत होतं. मग ती गाडी सुभाष टेकडी चौकात आली. तिथं पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगून ती गाडी अडवायला सांगितली. ती गाडी अडवली, ती बॅग बाहेर काढली. त्याच्यामध्ये 50 लाखाचं कॅश तिथं आढळलं आणि ही भारतीय जनता पार्टीचे पैसा आहे, त्यांच्याच कारणातून निघालेला पैसा आहे. अगर उन्होंने वहां से पीछा किया है तो वो बैग उन्होंने वहां क्यों नहीं पकड़ी? इन्होंने इतना दूर 4 नंबर में सुभाष टेकड़ी के पास जाके इतना दूर जाके वहां पर बैग क्यों पकड़ी? इसका कोई औचित्य नहीं है कि यहाँ ये 3 नंबर महानगर पालिका के सामने उनके बेटे का बिजनेस ऑफिस है और उनको सुभाष टेकड़ी से इतना 5-7 किलोमीटर दूर जाके वहां पर गाड़ी पकड़ी और उसमें हमारे निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी का नाम ले रहे हैं। ये बिल्कुल गलत है, निराधार है। पुलिस अपना जो है वो कार्रवाई करेगी, इनकम टैक्स डिपार्टमेंट को भेजेगी, इनकम टैक्स डिपार्टमेंट अपनी कार्रवाई करेगा, वो कार्रवाई होगी, उसमें कोई इश्यू नहीं है। हम तो उसको वेलकम करते हैं।